नमस्कार. यूट्यूबमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी ज्वारीची भाकरी करत आहे आणि तुम्हाला काही टिप्स पण सांगत आहे ज्वारीची भाकरीबद्दल. सोप्या पद्धतीने ज्वारीची भाकरी करत आहे. मी कट्ट्यावरच करत आहे. मला कट्ट्यावरच पीठ मळून भाकरी करायला आवडतं. चपात्या पण कट्ट्यावरच पीठ मळून करते मी. तर बघा, तुम्हाला मी टिप्स सांगते. एक, ज्वारीची भाकरी करतो आपण तर ते पीठ जास्त दळून आणायचं नाही, थोडंच दळून आणायचं. कारण पीठ विहिरी जातं आहे जास्त दळून आणल्यानंतर आणि मग भाकरी होत नाही. मग त्याला पाणी उकळून घालावं लागतं आहे भाकरी करताना. तर सोपी पद्धत सांगते तुम्हाला मी. थोडंच पीठ दळून आणायचं आणि परत संपल्यानंतर दळून आणायचं. म्हणजे ते पीठ विहिरी जात नाही आणि आपल्याला त्रास पण होत नाही. पाणी गरम करून घाला रे, उतारटा करावं लागत नाही. काय अगदी सोप्या पद्धतीनं भाकरी करायच्या. साधं मी आता थंड पाणी घातलेलं आहे. आत्ता दळून आलेलं आहे पीठ. हे थंड पाण्यामध्ये मी पीठ मळत आहे आणि भाकरी करत आहे. 2च भाकरी करणार आहे मी माझ्यापुरत्या, जास्त नाही करणार. तर बघा, हे पीठ मळताना असं जास्त असं चुरून घ्यायचं. जेवढं चुरल तेवढी भाकरी मऊ होते. चांगलं चुरून घ्यायचं पीठ. नुसतं पाणी घालून मळायचं नाही, त्याला चुरायचं चांगलं. थोडं पाणी घालून चुरायचं आणि मग नंतर काय करायचं, भाकरी थापायची आणि 2च भाकरी करायच्या. तर ही माझी सोपी पद्धत आहे. जास्त पीठ ज्वारीचं दळून आणू नका आणि परत ते विहिरी गेलं म्हणून त्रास करून घेत बसू नका. पाणी गरम करून घालत वगैरे बसू नका. थोडं दळून आणत जा. 2-2 किलो ज्वारीचं पीठ. जास्त असं दिवस ठेवू नका ज्वारीचं पीठ. हे बघा, मस्त भाकरी होती आणि भाकरी चवीला पण लागते. पीठ विहिरी गेल्यानंतर भाकरी चवीला लागत नाही, म्हणून थोडं दळून आणायचं. तुम्हाला कशी वाटली माझी सोपी पद्धत ते मला कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. बघा, आता ज्वारीची भाकरी टाकलेली आहे त्यामध्ये. आता पाणी लावत आहे मी. हे असं हाताने पाणी लावायचं. काही लोक हाताला पोळते म्हणून कपडा घेऊन पाणी लावतात. बारकी चिंदी घेतात आणि पाणी लावतात. मी हातानंच पाणी लावते. आणि आता ही भाकरी आता पाणी लावलेली आहे. थोडंसं पाणी सुकलं का नाही, मग ती भाकरी पलटी करायची. पाणी ओलं आहे तर पलटी करायची नाही. आता सुकलं आहे पाणी. ही भाकरी पलटी केली आहे बघा. आता भाजत आहे अशी. आणि सारखी उलटी पालती करायची नाही. भाकरी उलटी पालती करायची नाही. एकदा अशी टाकली की तशीच भाजायची. सारखं उलटी पालती करायची नाही, नाहीतर मग ती भाकरी फुगत नाही. आता ही भाकरी दुसरी थापत आहे मी. बघा, अशी थापायची भाकरी पातळ छान झाली. आता पातळ चांगली भाकरी. आता माझी भाकरी मी तव्यात टाकत आहे. लोक असं 2 हाताने टाकतात, मी 1च हाताने टाकते भाकरी. आणि मला उलटणं पण लागत नाही. मला उलटणं पण लागत नाही आणि मी हातानंच पाणी लावते. हुशार नारी आहे. बघा, आता ही भाकरीला असं पाणी लावायचं. असं पाणी लावते मी हातानेच. पोळते पण काही जण असं कपड्यानं लावते. मी माझ्यापुरते मी हातानेच लावते. बाकी सगळ्यांना चपात्या गेले. बाकीचे कशी हे आता उलटी केली भाकरी. मध्ये बोलते. पाणी लावलेला भाग खाली केलाय. शांत बसत नाही ती. शांत बसून तर बसतच नाही. शांत थोडं बोलते मध्ये आमची मुलगी. हे असंच होते आमच्या घरात. शांत बसत नाही व्हिडिओ करताना. काय करायचं, बाई चूल मांडून करायचं. बघा, आता भाकरी भाजली माझी. खालच्या अंगाला पण भाकरी भाजलेली आहे. आता हे वरचं अंग भाजायचं आहे. खालचं अंग भाजलं आहे आता पाणी लावलेलं.
खालची बाजू भाजली आता. आता ही खालची बाजू भाजली की पलटी मारायची. ही खालून भाजली आता भाकरी. आता ही अशी उलटी करायची आणि भाजायची. बघा कशी फुगली भाकरी मी. बघा पलटी मारली ना मी भाकरी आता. आता दोन्ही बाजू भाजले. कशी फुगली माझी भाकरी. भाजून घेतलेले आहे. तर कशी माझी वाटली भाकरी केलेली मला सांगा. छान वाटली का मला कळवा. मी आत्ता नवीनच करत आहे व्हिडिओ. आमच्या घरी हे बघा ही भाकरी येतं. मला छान काही जमत नाही व्हिडिओ बनवायला. दाखवते मी आता शिकत आहे. बघा कशी फुगली माझी भाकरी. पोळायला लागले जरा. आता थंड झाली जरा. हे बघा असा पदर सुटलाय भाकरीला. आणि असा पदर सुटल्यावर भाकरी चवीला लागते. कसा पदर सुटलाय बघा. कसं सगळे पदर सुट्टे झालेत बघा शेवटपर्यंत. अशीच भाकरी चवीला लागते. छान झाली ना भाकरी. मग कशी वाटली माझी भाकरी मला कमेंटमध्ये कळवा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. माझ्या भाज्या वगैरे कशा वाटल्या तुम्हाला मला कमेंटमध्ये कळवा.